जेवताना ताटामध्ये जेवणासोबत लोणचं असलं की कसं खाणाऱ्याला 2 घास जास्तच खायला जातात नाही का. आणि त्यातही हे छान भन्नाट चवीचं गाजर आणि हिरव्या मिरचीचं लोणचं असेल ना, तर 2चे 4 घास कधी होतील ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही. तर आजच्या भागामध्ये आपण हे छान चवीचं मिरची आणि गाजराचं फक्त अर्ध्या तासामध्ये बनून तयार होणारा आणि वर्षभर टिकणारं असं गाजर आणि हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. आपण लोणचं बनवतो आणि आपल्या बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की आपण बनवलेलं लोणचं दीर्घ काळापर्यंत टिकत नाही. तर काही छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना, तर आपण प्रत्येकानं बनवलेलं लोणचं दीर्घ काळापर्यंत टिकेल आणि चवीलासुद्धा छान लागेल. चला तर मग हे लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात. हे गाजर आणि मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 7 ते 8 मिडियम आकाराची गाजर घेतलेली आहेत. आता तुम्ही गाजर आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या म्हणजे आवडीप्रमाणे करू शकता. तर मिरच्या जास्त पाहिजे असेल तर मिरच्या जास्त घ्या लोणच्यामध्ये, किंवा गाजर जास्त पाहिजे असेल तर गाजरचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता. तर आता हे गाजर आणि मिरच्या मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेल्या आहेत बरं का. आणि गाजरावरची जी मुळं असतात ती काढून त्याचा वरचा देठाकडचा भागसुद्धा कापून घेतलेला आहे. आता गाजर आणि मिरची स्वच्छ धुवून त्याच्यावरचं पाण्याचं पूर्ण जो अंश आहे तो पुसून टाकायचा आहे. पाणी जर लोणच्यामध्ये राहिलं तर लोणचं जास्त काळ टिकत नाही. त्याच्यामुळे लोणचं बनवायच्या आधी कोणतंही लोणचं असू देत, मिरची गाजर वगैरे स्वच्छ धुवा आणि त्याच्यावरचं पाणी पूर्ण सुकवून घ्या आणि नंतरच लोणचं बनवायला घ्या, तरच ते दीर्घकाळ टिकतं. आता आपल्याला ह्या गाजर आणि मिरचीचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मीडियम साईजचे मी या गाजराचे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला छोटे मोठे जसं गाजराचे काप करायचे त्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता. इथं मीडियम साईजचे मी गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत. तर अशाच प्रकारे सर्व गाजर आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आता हिरवी मिरची, इथं मी मिरचीचे पूर्ण देठ काढणार नाही, अर्धा देठ कट करून बाजूला टाकलेला आहे आणि अर्धा देठ मी लोणच्यामध्ये वापरणार आहे. त्याच्यानंतर असे लहान मोठ्या आकाराचे मिरचीचे काप करायचे. तर मी आडवी मिरची कट केलेली आहे आणि त्याच्यानंतर छोटासा उभा कापसुद्धा त्याला म्हणजे उभीसुद्धा थोडीशी मिरची कापून घेतलेली आहे. म्हणजे आपण जे मसाले मीठ वगैरे घालतो ते पटकन त्याच्यात आतपर्यंत मुरलं जाईल. तर आणखीन एक मिरची चिरून दाखवते, त्याचा देठसुद्धा कापलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर तसे मिरची मधून कापायची नसेल तर असे छोटे छोटे कापसुद्धा करू शकता. तर मी असे मीडियम साईजचे मिरचीचे काप केलेले आहेत. अर्धा देठ कापून टाकलेला आहेत आणि परत त्याला अशी उभीसुद्धा थोडीशी कट करून घेतलेली आहे मिरची, म्हणजे मसाला त्याच्यात छान असा भरला जाईल. तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही उभी पूर्ण मिरची चिरू शकता आणि त्याचे 2-3 काप करू शकता, म्हणजे त्याच्यातसुद्धा छान मसाला लागतो. तिथे सर्व गाजर आणि मिरची मी कापून घेतलेली आहेत. तर पाहू शकता असे आडवे आणि उभे मी काप मिरचीला कट करून घेतलेले आहेत. आणि आपले ह्या मिरच्या आणि गाजर कट करून ठेवलेले त्याला बाजूला ठेवूया. त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला मिरचीचा मसाला बनवायचा आहे. तर त्यासाठी इथं 10 ते 12 काळी मिरी, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचा धणे, अर्धा चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा जिरे मी घेतलेले आहेत. आता गॅसची फ्लेम लो आहे. मसाला जास्त पण लालसर करायचा नाही आहे. त्याच्यातले जे मॉइश्चर आहे ते फक्त निघेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. ही आहे मोहरीची डाळसुद्धा मी घेतलेली आहे. छोटीची दह्यासाठी जी वाटी असते त्या वाटीनं 1 वाटी भरून मी मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि ह्या मसाल्यामध्ये मी अख्खी मोहरीसुद्धा अर्धा चमचा टाकलेली आहे. 1 मिनिटभर लो फ्लेमवरती हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जसं की मी सांगितले, जास्त पण लालसर करायचे नाहीत. फक्त त्याच्यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जावं म्हणून आपल्याला मसाले भाजायचे आहेत. मसाल्यांचा सुगंध यायला सुरुवात झाली की कढईतून हे मसाले एका प्लेटमध्ये काढायचे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचे. आता आपण जी मोहरीची डाळ घेतलेली होती ती सुद्धा थोडीशी कढईमध्ये भाजून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये जर काय ओलावा म्हणजेच मॉइश्चर वगैरे असेल तर ते सुद्धा निघून जाईल. सतत हलवत राहायचे. मोहरीची डाळ नंतर पटकन करपते. तर मोहरीची डाळसुद्धा एक अर्धा मिनिट फक्त मी भाजून घेतलेली आहे. तीसुद्धा प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवलेली आहे. आता आपल्याला लोणच्यामध्ये टाकण्यासाठी तेल गरम करायचं आहे. तर त्याच कढईमध्ये मी अर्धी वाटी होईल इतकं तेल टाकलेलं आहे आणि तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे बरं का. अर्धवट कच्चं तेल लोणच्यामध्ये घालू नका. कच्चं तेल लोणच्यामध्ये वापरला तर लोणचं खराब होतं. त्याच्यामुळे तेल छान कडकडीत गरम करा. तुम्हाला जर असं समजत नसेल तर लसूण किंवा मिरचीचा एक छोटासा तुकडा टाकून बघायचा. इथं मी लसूण टाकले, पाहू शकताय. पटकन वरती आलेली नाही तेलामध्ये. आणखीन 1 मिनिटभर मी तेल गरम केले लो फ्लेमवरती आणि पाहू शकता नंतर जी लसूण टाकली ती पटकन तेलात टाकल्याबरोबर वरती आली, म्हणजे तेल छान कडकडीत गरम झालं आहे. गॅस बंद केला आणि तेल थंड होण्यासाठी ठेवून दिलं. त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेला मसाला घेतलेला आहे आणि ह्याची जाडसर अशी पूड मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे. तर पाहू शकताय मिक्सरमध्ये मी ही मसाले बारीक केलेले आहेत आणि थोडे जाडसर असेच वाटून घेतलेले आहेत. अगदी बारीक पूड करायची नाही.
आता इथं आपले मिरची आणि गाजरसुद्धा मी कापून घेतले. इथं तेलसुद्धा आपलं छान थंड झालं आहे. आता मी जे मसाले टाकणार आहे ते तेलामध्येच टाकणार आहे. तर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद मी तेलामध्ये टाकलेली आहे. तेल पूर्ण गार करायचं आहे, गरम तेल घेऊ नका. आणि आपण जी भाजलेली मोहरीची डाळ होती तीसुद्धा मी या तेलात टाकलेली आहे. तर गरम तेल वापरले ना की लोणचं कधी कधी खराब होतं, त्याच्यामुळे तेल पूर्ण गार करून घ्या. मिक्सरमध्ये जो आपण मसाला थोडा जाडसर वाटून घेतलेला होता तो सुद्धा सर्व मसाला मी टाकलेला आहे. आता पळीच्या साहाय्याने ह्याला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपण चिरून घेतलेले गाजर आणि मिरची टाकायची आहे. तर इथे सर्व मिरची आणि गाजर जे मी काप करून घेतलेले होते ते सर्व टाकलेले आहेत. आता याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा पदार्थ टाकायचा आहे आणि तो म्हणजे लसूण. तर इथं मी लसूण घेतलेली आहे. छोटी जी वाटी होती ना दह्याची त्याच वाटीने 1 वाटी लसूण घेतलेले आहेत. छोट्या पाकळ्या तशाच टाकलेल्या आहेत. थोड्या लसणीच्या मोठ्या पाकळ्या होत्या ना त्याला थोडंसं मी चाकूनं काप करून टाकलेल्या आहेत. लसणीनं खूप छान फ्लेवर येतो लोणच्याला, त्याच्यामुळे लसूण नक्की टाका तुम्हाला आवडत असेल तर. आता टाकायचं आहे मीठ. तर मीठ या लोणच्यामध्ये जास्त टाकायचं आहे. तर इथं मी 2.5 चमचा पोहे खायच्या चमच्याने मीठ टाकलेलं आहे. तर लोणच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं म्हणजे ते दीर्घकाळ टिकतं. आता याच्यामध्ये मी 2.5 चमचा होईल इतकं मीठ टाकलेलं आहे आणि पळीच्या साहाय्यानं हे सर्व मसाले मीठ वगैरे एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि आपण हे लोणचं बनवताना हात अजिबात ओला वापरायचा नाही आहे, नाहीतर पाण्याचा अंश त्याच्यामध्ये गेला ना तर लोणचं पटकन खराब होतं. पळीसुद्धा आपण वापरताना व्यवस्थित सुकलेलीच पळी वापरायची. आणि इथं मी लोणचं जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि काय अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपलं छान असं मिरची आणि गाजराचं लोणचं तयार आहे. एखाद्या काचेच्या बाटलीमध्ये तुम्ही ठेवू शकता किंवा चिनी मातीच्या बरणीतसुद्धा ठेवू शकता आणि नसेलच तर प्लास्टिकची बरणीसुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त ती स्वच्छ घासून धुवून आणि सुकवून त्याच्यामध्ये लोणचं भरा, म्हणजे खूप काळ टिकेल लोणचं. अशा प्रकारे आपलं लोणचं तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हे लोणचं आवडत असेल तर नक्की ट्राय करा. आवडत नसेल तरीसुद्धा ट्राय करा, तुम्हाला बनवल्यानंतर नक्कीच आवडेल. चला तर मग पटकन रेसिपी ट्राय करा आणि झटकन कमेंट करा. आणि हो, माझ्या ह्या छान छान रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईबसुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूयात एका छानशा रेसिपीसह एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.